शुद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी प्राध्यापक निलेश वायभासे आपलं SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या गावात द्राक्षाच्या प्लॉटवरती आहोत. ह्या द्राक्षाच्या प्लॉटसाठी SV ॲग्रोची बरीचशी उत्पादने वापरली गेलेली आहेत. ती नेमकी कोणकोणती उत्पादने कशी कशी वापरली गेली, नेमक्या कोणत्या उत्पादनाचा कसा फायदा शेतकऱ्यांना झाला हे आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत. शेतकरी आहेत, नाळेसाहेब आहेत, जाऊयात आपण त्यांच्याकडे. तरुण तडफदार शेतकरी आहेत, प्रयोगशील शेतकरी आपल्यासोबत आहेत. पाहूयात काय म्हणतात ते. नमस्कार. 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 आपलं नाव, आपल्या द्राक्षाची व्हरायटी आणि आपण आता कुठे उभे आहेत एवढं एक थोडक्यात सांगता येईल? नमस्कार, माझं नाव रणजित नानासाहेब कोकाटे. मी राहणार काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. मी माझे अनुष्काचे व्हरायटीचे द्राक्षाची बाग आहे. मी 3 वर्षापासून द्राक्ष बाग काम करतोय. 3 वर्ष झालं आपण ह्या द्राक्ष बागेमध्ये काम करताय, बरोबर आहे की नाही? चालेल, थोडंसं अलीकडे येत आहे बस. ठीक आहे. आपण गेल्या 3 वर्षापासून ह्या द्राक्ष बागेत काम करतोय. तर द्राक्ष बागेत काम करत असताना आता जो बाग पाहिला एक फुल लोडेड आहे, बरोबर? फुल लोडेड तर आहेच, क्वालिटी चांगली आहे. पॉईंटचा जर आपण विचार केला तर पॉईंट आहे अतिशय चांगला पॉईंट आपण म्हणूया, त्याला चांगला पॉईंट निघालेला आहेच, है ना? तर या सगळ्यासाठी आपण नेमकं काय काय केलं एक थोडक्यात सांगता येईल? ओके. आम्ही पहिल्यांदा जेव्हा छाटणी केली, 6 ऑक्टोबरची छाटणी आहे आपली, तर त्यासाठी आपण बेसर डोस आपलं SV ॲग्रो कंपनीचा भरलेला आहे. त्यातमध्ये फ्रुटर, कॅन्टर, मिस्टर मायक्रो असे प्रोडक्ट वापरले आहेत आपण त्या कंपनीचे. फ्रुटर आपण वापरलं, पण फ्रुटर टाकल्यानंतर आपल्याला काय बदल जाणवत आहेत का? हो, फ्रुटर टाकल्यानंतर आपल्या साईज आणि चमक आणि पॉइंटला खूप फरक दिसून येत आहे. आणि क्वालिटी पण चांगली झालेली आहे. फ्रुटर क्वालिटी तर चांगली झालेलीच आहे. जमिनीत काय बदल जाणवत आहेत का आपल्याला? हो, जमीन पण अशी भुसभुशीत आणि अपटेक करायला पण फरक पडतोय. म्हणजे जमीन भुसभुशीत आणि अपटेकिंगला सुद्धा त्याचा फायदा आपल्याला जाणवतोय. त्यानंतर आपण डिपिंग मध्ये किटोनचा वापर केला गेलेला होता, त्याचे काही बदल जाणवत आहेत का आपल्याला? पहिल्या डिपिंग मध्ये आपण किटोन वापरले 1 लिटर. अच्छा. त्याचा पॉइंटला आणि साईजला पण फरक दिसून येतो. त्यानंतर आपण कुठलं प्रोडक्ट वापरलं? त्यानंतर आपण एक मिस्टर मायक्रो आणि किटोनचा एक स्प्रे घेतलाय वरून. अच्छा. आणि शुगर बन सोडलेलं आपण. पण मिस्टर मायक्रो आणि किटोनचा जो स्प्रे घेतला त्यानंतर आपल्या कॅनोपी मध्ये काय बदल जाणवलं का आपल्याला? कॅनोपी आपली चांगली झाली आहे, ग्रीन दिसतंय सगळं बघा आपल्याला. म्हणजे अन्नद्रव्याची जी कमतरता होती ती पूर्णपणे निघून गेलेली आपल्याला त्यावेळेस दिसून आलेली. आणि आपण शुगर बनही सोडलेले, बरोबर? हो, शुगर बन. शुगर बन नंतर काय जाणवलं आपल्याला? शुगर बन नंतर साईज उचलली आपली, एक 5 ते 6 दिवसाची साईज उचलली आणि पॉइंटला पण फरक दिसून येतो. 5 ते 6 दिवसामध्येच आपल्याला ही मण्यांची साईज जी आपण पाहू शकतो आपल्या समोरच आहे, जास्त लांब नाही, मण्यांची साईजही अतिशय अप्रतिम झालेली आणि पॉइंटही त्याचा चांगला झालेला आहे. आता हा आपला जो प्लॉट आहे तो 100 किती दिवसाचा आहे? 117 दिवसाचा झाला. 117 दिवसाचा. हार्वेस्टिंगसाठी किती दिवस जातील? अजून एक 20 ते 25 दिवस जातील. 20 ते 25 दिवस. आता काय करण्याची प्रयोजन आहे आपलं? साईज बिल्डर सोडायचे आता आपल्याला. साईज बिल्डर सोडायचे. काय अपेक्षा आहे साईज बिल्डर कडनं तुम्हाला? साईज बिल्डर कडून शुगर आणि वजन वाढायसाठी फरक जाणून येईल. म्हणजेच साईज बिल्डर पासून तुम्हाला ही अपेक्षा आहे की त्याने वजनही वाढेल, ग्लेझिंग येईल आणि शुगरही वाढेल. शुगर वाढली की वजन हे वाढणारच आहे, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये निश्चितच एक 5-10% एक्स्ट्रा आपल्याला फायदा मिळू शकतो. चालेल. बरं, एकंदरीत जी आपण SV ची जी उत्पादने वापरतोय ते कोणत्या कोणत्या पिकांसाठी वापरतोय? अजून आपण आता कांदा, द्राक्षे, पेरू, डाळिंब,
आणि दोडक्यासाठी वापरतो. म्हणजे आपल्याकडे जेवढी पिके होतात त्या सगळ्याच पिकांसाठी आपण याचा वापर करतोय. यासाठी आपल्याला जे मार्गदर्शन मिळालेले ते आपले मला वाटतं ओम साई ॲग्रोचे संचालक अनिल भाऊ शेलारांचं आपल्याला यासाठी चांगलं मार्गदर्शन लाभलं गेलेलं आहे ना. म्हणजेच ज्या ज्या पद्धतीने भाऊंनी सांगितलं ती एसवीची उत्पादने वापराल त्या पद्धतीने आपण त्याचा वापर केला गेलेला आहे. तुम्ही समाधानी आहेत एसवीच्या उत्पादनासंदर्भामध्ये? समाधानी. काय सांगताल शेतकऱ्यांना आमच्या? सर्व शेतकऱ्यांनी एसवी ॲग्रोचं प्रोडक्ट वापरावं आणि बेसर डोस पण सगळं चांगलं आहे आपलं. म्हणजेच काय तर एसवी ॲग्रोची उत्पादन वापरल्यानंतर आपल्या उत्पादनात निश्चितच काय होईल, वाढ होईल यात शंका नाही. चालतंय, धन्यवाद. एक तरुण तडफदार आपल्याकडे शेतकरी आहेत, त्यांनी ह्या प्लॉटसाठी एसवी ॲग्रोचं तंत्रज्ञान वापरलं. त्यांचे वडीलही आपल्यासोबत आहेत, तर त्यांनाही मी विचारू इच्छितो, काका ही एसवीची जी उत्पादनं आहेत ती वापरली गेलेली याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? समाधानी. नक्कीच. बाकीच्यांनी वापरले पाहिजेत? वापरले पाहिजे. धन्यवाद काका. सुंदरसा असा बाग, रिझल्ट चांगले आहेत. 117 दिवसाचा हा बाग आहे. थोड्या दिवसामध्ये आता हार्वेस्टिंग होतोय आणि अतिशय सुंदर असं त्याने जेही ह्या बागेचं निघेलच. चला, धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.